पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी खरं तर राज्य सरकारनं पंढरपुरात कॉरिडॉर घोषित केलेला आहे। आपण बघू शकतो की विठ्ठल मंदिर परिसरामध्ये जवळपास 642 मालमत्ता बाधित होणार आहेत। खरं तर चोपाळा ते महाद्वार घाट या परिसरामध्ये जवळपास मंदिर परिसरामध्ये 642 जर खरं तर जागा मालक बाधित होणार। त्यापैकी जर आपण महत्त्वाचं जर बघितलं तर पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर देखील याच्यामध्ये बाधित होणार असल्याची नोटीस खरं तर या मंदिराला प्राप्त झाल्यानंतर जैन समाज खरं तर आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतं। या खरं तर कॉरिडॉरला हे मंदिर बाधित होऊ नये अशी मागणी खरं तर या जैन समाजाने केलेली आहे। खरं तर हे 550 वर्षापूर्वीच्या ह्या मंदिरामध्ये या मूर्त्या असल्याचं त्यांनी खरं तर सांगितलेलं आहे। एकंदरीत हे जर बाधित होत असेल तर त्यांनी पूर्णपणे कॉरिडॉरला विरोध केलेला। आपल्याबरोबर जैन समाजाचे काही नागरिक काय सांगतात, ट्रस्टी आहेत, काय सांगतात, काय तुमची मागणी? आमची मागणी अशी आहे की आमचं जे मंदिर आहे ते 550-600 वर्षाखालचं आहे। ते या पंचक्रोशीतली 500 ते 550 घर आहेत जैनाची, पर ते हे इतकं जुनं आणि प्राचीन मंदिर आहे। या मंदिरामध्ये शिसम आणि दगडी भुयार आहे 20 फूट खाली। तर हे मंदिर आहे ह्याला बाधित होऊ नये आम्ही अशी शासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे। तरी पण अजून काय जर नाही झालं तर अजून किती आक्रमक होता येईल तेवढं आम्ही पाहणार आहे। आणि जास्तीत जास्त संख्येनं ह्याला मोठ्या संख्येनं आम्ही महाराष्ट्रातनं आमची दक्षिण भारत जैन सभा असेल, अखिल भारतीय जैन मंडळ असेल ह्यांच्यातर्फे आम्ही मंत्रिमंडळासमोर आमचा विषय भक्कमपणे मांडणार आहे। कधी तुम्हाला नोटीस कधी आली आणि काय? आम्हाला 10-12 आमच्या मीटिंग झालेल्या आहेत। आम्हाला त्यांनी ठोस काय सांगितलं नाही जाणार आहे का नाही ते। आम्ही काल पण त्यांना आमचे सगळी कागदपत्र दिलेली आहेत की आमचं कधीचं मंदिर आहे, कधी स्थापित केलेलं आहे। 550 वर्षे आम्ही काल पाहणी केलेली इथं जी जे मेवडी लिपीमध्ये किंवा गुजरातीमध्ये जी लिपी आहे त्यात आम्ही पाहणी केलेली आहे। यात निदर्शन आलं आहे की 550 वर्षापूर्वी हे मंदिर स्थापन झालेलं आहे। 200 वर्षापूर्वीची मूलनायकाची पार्श्वनाथची मूर्ती आहे। हे सगळं आमच्याकडे कागदपत्र आम्हाला सापडलेले आहेत। मंदिराचे जे शिलालेख आहेत त्याच्यावरनं असं दिसतंय की मंदिर हे फार प्राचीन आहे आणि या भागामध्ये दगडी मंदिर आणि भुयार असलेलं मंदिर फक्त हे एकमेव आहे। किती स्क्वेअर फुटाचं मंदिर आहे, किती जागा आहे टोटल? हे आमचे मंदिर आहे समज काही 1200 स्क्वेअर फूट जागा आहे आणि 2 मजली आहे। त्यात शिसमचा वापर केलेला आहे। अत्यंत पौराणिक आणि असं देखणं आहे, एक हेरिटेज किंवा शासनानं जर म्हणलेलं आहे आम्ही जुन्या काय वस्तूला हात धरणार नाही किंवा काय करणार नाही असं असताना सुद्धा आम्हाला काय ठोस सांगा नाहीत की आम्ही तुमचं मंदिर घेणार नाही असं। पण नोटीस तर तुम्हाला आलेली आहे? नोटीस आलेली आहे, आम्ही नोटीस आलेली आहे कलेक्टर साहेबाची, त्याला आम्ही समर्पक उत्तर दिलेत। आमच्या 10-12 मिटिंगा झालेल्या आहेत साहेबांसमोर। आमचे गव्हर्नमेंटनी त्यांनी जी एजन्सी नेमली होती त्यांनी त्याच्या इथं 50-60 फोटो काढून घेतलेले आहेत की काय पुरातन आहे का वगैरे म्हणून फोटो काढून घेतलेले। पूर्ण विरोध राहणार आमचे समाजामध्ये आमचे जे 500 ते 600 घर आहेत पंचक्रोशीमध्ये ते दर नित्य नियमाने इथं दर्शन, इथं पूजापाठ, आमचे जे स्वामी, आमचे जे मुनी वगैरे दर्शनाला इथे येतात किंवा हे बेंगलोरवरनं आमचे शिखरजीला जात असतात तर जाताना येताना हे दर्शन करून प्राचीन मंदिर असल्यामुळे हे दर्शन करून जाते। तुमच्या याला विरोध राहणार? पक्का विरोध राहणार, पक्का। आपण बघितलं असेल की पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर होता आणि मंदिर परिसरामध्ये जे काही 642 मालमत्ताधारक बाधित होणार आहेत त्यापैकी एक जर बघितलं दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर आहे आणि जैन मंदिराच्या विठ्ठला देखील हात लागू नये असं यांच्या मुनींनी देखील खरं तर घोषणा केली। आणि त्याचबरोबर पंढरपुरातील देखील जैन समाज आता आक्रमक झालेला आहे। जर या मंदिराला जर हात लावला किंवा जर पाडायचा जर निर्णय घेतला तर आम्ही तीव्र विरोध करणार असल्याचं देखील आता सांगण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।